नमस्कार मित्रांनो, एम-पी-एस-सी सर्कल या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आर-टी-ओ मेन्स ही जी काही आपली लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे, त्यातील रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग या टॉपिकवरील आपले सर्व लेक्चर झालेले आहेत. आणि आपण ऑलरेडी त्याच्यावरील इम्पॉर्टंट क्वेश्चनचा 25 क्वेश्चनचा एक सेट आपण कव्हर केलेला आहे. आणि त्यातीलच हा दुसरा जो क्वेश्चन सेट आहे, जे काही 25-30 क्वेश्चन आपण कव्हर करणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की रेफ्रिजरेशन या टॉपिकवरील काही महत्त्वाचे क्वेश्चन कव्हर केले. आता या टॉपिकमध्ये आपण सायकोमेट्रिक चार्ट, कम्फर्ट कंडिशन आणि एअर कंडिशनिंग काही क्वेश्चन कव्हर करणार आहोत. चला तर मग आता वेळ वाया न घालवता लेक्चरला सुरुवात करूया. आजच्या टॉपिकचा आपला जो काही पार्ट आहे इम्पॉर्टंट क्वेश्चनवाला, त्याच्यामध्ये सायकोमेट्रिक चार्ट, एअर कंडिशनिंग आणि रेफ्रिजरेंटवाला. रेफ्रिजरेंटवर बरेचसे क्वेश्चन विचारले जातात. आयोगाकडून मागच्या वर्षी 2 ते 3 क्वेश्चन विचारले होते आणि मोस्टली हे क्वेश्चन आपल्या प्रॉपर्टीज बेस किंवा काही रेफ्रिजरेशनचे टाईप्स वगैरेवर विचारलेले असतात. आता या जे काही आपण इंडेक्समध्ये पाहतोय, त्यामध्ये कमीत कमी 5 क्वेश्चन हे आपल्या या 3 टॉपिकमधून पाहायला मिळतात. म्हणून तुम्ही सर्वांनी लक्ष देऊन व्यवस्थितरित्या हा टॉपिक हे क्वेश्चन समजून घ्यावे. ठीक आहे, चला पाहूया आता पुढचे क्वेश्चन्स. बघा, पहिला क्वेश्चन आहे. पहिला म्हणजे आता हे रँडमली असे सिलेक्ट झालेले आहेत, त्याच्यामुळे नंबर जो काय आहे तो तुम्ही स्वतः कन्सिडर करून घ्या. बघा, द एक्सप्रेशन 0.622 PV PT - PV इज यूज टू डिटरमाइन. हे जे काय आहे ते कशासाठी वापरतात? पहिला ऑप्शन आहे रिलेटिव्ह ह्युमिडिटी, स्पेसिफिक ह्युमिडिटी, डिग्री ऑफ सॅच्युरेशन अँड पार्शियल प्रेशर. आता तुम्ही व्यवस्थितरित्या पाहिलं तर तुम्हाला समजतं की सर हा जो काही फॉर्म्युला आहे तो तुम्ही ह्युमिडिटीचा होता. मग ह्युमिडिटीमध्ये पण 2 टाईप आहे, एक रिलेटिव्ह ह्युमिडिटी आणि एक स्पेसिफिक ह्युमिडिटी. मग नेमकी हा कोणत्या ह्युमिडिटीचा आहे? तर हा जो आहे तो आपला स्पेसिफिक ह्युमिडिटीचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, रिलेटिव्ह ह्युमिडिटीचा फॉर्म्युला काय असतो? PV/PS. काय असतो? PV/PS. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफेक्टिव्ह टेम्परेचर इज मेजर ऑफ द कंबाईन इफेक्ट ऑफ. इफेक्टिव्ह टेम्परेचर इज मेजर ऑफ कंबाईन इफेक्ट ऑफ. ऑप्शन 1 ड्राय बल्ब टेम्परेचर, रिलेटिव्ह ह्युमिडिटी. ठीक आहे, त्याचप्रमाणे सगळे. पण नेमकं इफेक्टिव्ह टेम्परेचर म्हणजे काय? तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं काय? इफेक्टिव्ह टेम्परेचर इट इज नथिंग बट अ इंडेक्स विच कोरिलेट ड्राय बल्ब टेम्परेचर, रिलेटिव्ह ह्युमिडिटी आणि एअर मोशन ऑन द ह्युमन बॉडी. म्हणजे 3 जे आहेत, जे आपले फॅक्टर, ते कोणत्या ऑप्शनमध्ये दिसतात? तर हे दिसतात मला चौथ्या ऑप्शनमध्ये. म्हणून ऑप्शन 4 इज माय परफेक्ट आन्सर. ड्राय बल्ब टेम्परेचर, रिलेटिव्ह ह्युमिडिटी आणि एअर मोशन यांचा कंबाईन इफेक्ट म्हणजेच काय? इफेक्टिव्ह टेम्परेचर. बघा आता, ड्युरिंग सेन्सिबल कुलिंग ऑफ एअर, आणि हे आपल्याला 4 पॉईंट दिलेत. आता बघा, सेन्सिबल क्युलिंग म्हणजे काय? जर तुम्ही सायकोमेट्रिक चार्टचा स्टडी केला तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की सेन्सिबल क्युलिंग म्हणजेच काय, की जेव्हा आपण कुलिंग करतो म्हणजे पॉईंट 1 to 2 पर्यंत. कारण इथे असतो आपला ड्राय बल्ब टेम्परेचर या एक्स ॲक्सिसवर, आणि वाय ॲक्सिसवर असते आपली ह्युमिडिटी, आणि आपली अशी क्रॉस लाईनमध्ये काय असते? आपली वेट बल्ब टेम्परेचर किंवा इंथॅल्पी. ठीक आहे, आणि इथे असतो आपला, इथेच ही जी काही लाईन आहे ती सॅच्युरेशन पॉईंटला आली का तिला म्हणतो DPT, ड्यू पॉईंट टेम्परेचर. ठीक आहे, आता कॉम्प्लिकेटेड झाली लाईन. आता बघा, त्यांनी काय म्हटलं आहे की 1 to 2 मध्ये मी कुलिंग केलं, सेन्सिबल कुलिंग म्हणजेच काय? तुमची जी काही ह्युमिडिटी असणार आहे ती कॉन्स्टंट ठेवून, जी काही तुमची ह्युमिडिटी आहे, स्पेसिफिक ह्युमिडिटी, ती कॉन्स्टंट ठेवून टेम्परेचर कमी करायचा, म्हणजेच काय करायचं? सेन्सिबल कुलिंग करायची. पॉईंट 1 2 मध्ये क्लिअर झालं. तर बघा, याच्यामध्ये तुमचं वेट बल्ब टेम्परेचर काय होतं? इन्क्रीज होते का डिक्रीज होतं आहे? सर चेक करूया. ह्या पॉईंटला वेट बल्ब टेम्परेचर एक असणार, या पॉईंटला एक असणार. मग 1 to 2 आलो म्हणजे वेट बल्ब टेम्परेचर काय झाला? कमी झाला. मग पहिल्या ऑप्शनमध्ये काय म्हटलं? वेट बल्ब टेम्परेचर इन्क्रीजेस, म्हणजे हा ऑप्शन काय झाला? चुकीचा झाला. मग जिथे त्यांनी म्हटलं वेट बल्ब टेम्परेचर इन्क्रीजेस, ते चुकीचे झाले आन्सर. मग वेट बल्ब टेम्परेचर काय होतं? डिक्रीज होते. मग ऑप्शन 2 आणि 4 भेटला. आणि ड्यू पॉईंट रिमेन कॉन्स्टंट, ड्यू पॉईंट गेट इन्क्रीज. मग मला एक गोष्ट सांगा, ड्यू पॉईंट टेम्परेचर म्हणजेच काय? हीच हॉरिझॉन्टल लाईन जी आपल्या सॅच्युरेशन पॉईंटला मिळते. मग ड्यू पॉईंट टेम्परेचर काय आहे? ठीक आहे, ह्या पॉईंटला आणि ह्या पॉईंटला 1 आणि 2 पॉईंटला ड्यू पॉईंट टेम्परेचर काय असणार आहे? सेमच असणार आहे. ठीक आहे, म्हणून ऑप्शन 2 इज करेक्ट. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन, द मोस्ट कॉमन टाइप ऑफ ॲब्सॉर्प्शन सिस्टम इज यूज इन इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन इज बेस्ड ऑन द रेफ्रिजरंट ॲब्सॉर्बंट कॉम्बिनेशन.
म्हणजे त्यांना काय म्हणायचे की जेव्हा आपण याच्यामध्ये कशामध्ये ॲब्सॉर्प्शन सिस्टम यूज करतो इंडस्ट्रीमध्ये, तेव्हा मोस्ट आपल्या रेफ्रिजरंट आणि ॲब्सॉर्बर हे काय असतात, तर तो काय असतो आपला डायरेक्टली आन्सर दिलेला आहे अमोनिया आणि वॉटर. बाकी एअर लिथियम ब्रोमाइड ते वेगळ्या याच्यामध्ये असतं. ठीक आहे, कार्बन डायऑक्साईड वगैरे हे नसतंच. अमोनिया आणि वॉटर आपलं कॉम्बिनेशन असतं. आपण लेक्चरमध्ये पण कव्हर केल्या होत्या गोष्टी. नेक्स्ट बघा, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. आता फॉलोइंग स्टेटमेंट कन्सिडर करता त्यांनी काय म्हटलं की ॲझोट्रॉप्स आर द मिक्सचर ऑफ रेफ्रिजरंट अँड बिहेव लाईक अ प्युअर सबस्टन्स. तुम्हाला माहीतच होतं ॲझोट्रॉप्स म्हणजे काय असतात, दोन रेफ्रिजरंटचं कॉम्बिनेशन म्हणजेच काय असतं, ॲझोट्रॉप असतं. परफेक्ट. दुसरं काय म्हटलं, आयसोमर रेफ्रिजरंट आर कंपाऊंड विथ द सेम केमिकल फॉर्म्युला बट हॅव अ डिफरंट मॉलिक्युलर स्ट्रक्चर. आता हे काय सर तुम्ही शिकवलं नव्हतं, चालेल राहू द्या ही स्टेटमेंट अशीच. नेक्स्ट काय, द फॉर्म्युला N+P+Q=2m इज यूज फॉर अनसॅच्युरेटेड क्लोरोफ्लोरोकार्बन कंपाऊंड अँड Q आर द नंबर ऑफ ॲटम ऑफ कार्बन हायड्रोजन फ्लोरीन रिस्पेक्टिवली MnPQ. ठीक आहे. आता हा फॉर्म्युला जो आहे त्यांनी इनकम्प्लीट दिला आहे, कारण 2mच्या नंतर काय असतो फॉर्म्युला, ॲक्च्युअल फॉर्म्युला काय आहे, NPQ=2m+2. बरोबर. मग असा फॉर्म्युला असताना हा जर फॉर्म्युला इनकम्प्लीट आहे म्हणजे थर्ड स्टेटमेंट काय झाली, चुकीची झाली. मग थर्ड स्टेटमेंटवाले जेवढे आहे ते आन्सर चुकीचे होणार. हा चुकला, हा चुकला आणि हा रॉंग होईल. मग आन्सर काय येईल, 1 to 2. ठीक आहे, चालेल. आन्सर काय भेटला आपल्याला, 1 to 2. मॅच द फॉलोइंग. बघा, लिस्ट 1 रेफ्रिजरंट दिलेत आणि लिस्ट 2मध्ये त्यांनी काय म्हटलंय, त्यांनी केमिकल कॉन्स्टंट अँड सिलेक्ट द करेक्ट आन्सर युजिंग द कोड्स गिवन बिलो द लिस्ट. लिस्ट 1मध्ये त्यांनी R12, R22, 717 आणि 113 म्हटलंय. अशा टाईपचं जरी आपल्याला आलं एक्झामला तर आपल्याला ते लावता येईल. बघा, आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे का, जेव्हा आपण R12 आणि R22 म्हणतो तर 2 हा काय शेवटचा जो 2 आहे इथे आणि इथे जो शेवटचा तो आपला काय दाखवतो, फ्लुरॉनचे ॲटम दाखवतो. मग मला सांगा, जिथे जिथे 2 आहे फ्लुरॉनचे ॲटम त्याच्यावर फोकस करू. इथे पण आहे सर, इथे पण आहे, बरोबर. पण जेव्हा R12 आणि R22ची मी 12 आणि 22ची बात करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात आली पाहिजे. ठीक आहे, चला यांना दोघांना आपल्याला या दोघांमध्ये एक असणार आहे R12 आणि 22. नेक्स्ट आहे 717. 717 म्हणजे आपण काय यूज करतो की सर ते काय असतं आपलं 17 काय आहे अमोनियाचा काय असतो मॉलिक्युलर वेट असतो. मग मॉलिक्युलर वेट आहे अमोनियाचा 17 आणि 7 हा आपला इंडिकेशन म्हणून वापरतो. हे काय झाले आपले इनऑर्गॅनिक कंपाऊंड झाले ना, हे काय झाले आपले इनऑर्गॅनिक रेफ्रिजरंट झाले 717. म्हणून सीला 3 मॅच होतोय आपला. मग सीला 3 मॅच होतोय तो कोणत्या कोणत्या ऑप्शनमध्ये, बी आणि कशामध्ये आपल्या डीमध्ये, बरोबर. आता R12 आणि R22चा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकू. ठीक आहे, आणि राहिला काय D4 आहे तो ऑब्वियस आहे याच्यामध्ये असणार आहे, कारण एफला जे आहे फ्लोरीन जो आहे त्याला त्यांनी काय म्हटले 3 ॲटम दिलेत, त्याचे 3 ॲटम दिलेत कसले फ्लोरीनचे, आणि इथे पण 3 ऑप्शन आहे आपला. म्हणून हा जो काय डी तो 1ला मॅच होऊन जाईल. मग डी 1ला मॅच होऊन जाईल म्हणजे हे काय झालं आपल्याला ऑप्शन बी मध्ये सापडलं ते. तरी आपण चेक करूया R12 आणि R22. बघा 1ला एला 4 दिला त्याने, एला काय दिलं त्याने 4 दिलाय, चेक करा. बघा एला काय दिलं त्याने, एला 4 दिलाय, एला 4 आहे. मग एचा 4 काय डायफ्लोरो मिथेन, बरोबर. CCl2F2 मी तुम्हाला सांगितलेलं मागे का, जेव्हा F2ला तर 2 राहणारच पण Cl2ला काय राहणार, इथे जर 1 असेल तर इथे Clला काय किती ॲटम येणार, इथे 2 येणार. आणि बघा इथे 2 आहे, इथे पुढे 2 आहे, म्हणून इथे याला इथे काय कुठं गेलं आपला, हा इथे Clला किती ॲटम येणार, 1 येणार. ठीक आहे, मागे लेक्चरमध्ये तुम्हाला ही ट्रिक सांगितली होती मी त्याच्यानुसार. तसे या 2 ऑप्शन भेटल्यानंतर आन्सर मिळूनच जाते, याचा काही एवढा लोड नव्हता, पण तरी लक्षात ठेवा. बघा फ्लोरीनचे 2 ॲटम आहेत म्हणून इथे 2वर फोकस केलं, इथे 2वर फोकस केलं, इथे आणि क्लोरीनचा ॲटम फाइंड करायचे म्हणून मी काय केलं पुढचा नंबर बघितला. इथे काय आहे R12मध्ये हा पुढचा 1 आहे, मग क्लोरीनचा ॲटम किती असणार आहे 2. इथे पुढं काय 2 आहे म्हणून क्लोरीनचा ॲटम किती असणार आहे 1, म्हणजे उलटं घ्यायचे आपल्याला. ठीक आहे, बाकी 717 अमोनिया असणार आहे आणि R113 तर आपल्याला डायरेक्टली फ्लोरीनच्या नंबर ऑफ ॲटमपासून मिळून जाईल. मग ऑप्शन बी इज युअर परफेक्ट. परत एकदा तुम्ही मॅच करून बघा. Okay, next question. Subcooling of refrigerant liquid increases the coefficient of performance of the refrigerant cycle.
अँड सबकुलिंग रिड्युसेस द वर्क रिक्वायरमेंट ऑफ द रेफ्रिजरेशन सायकल. आता हा IAS लेवलचा क्वेश्चन आहे. आता बघा त्याने काय म्हटलं, सबकुलिंग करा. रेफ्रिजरेशन सायकल ड्रॉ केली, अशी असते आणि सबकुलिंगला मी काय करतो, थोडंसं मागं घेतो, परत असं जातं आणि परत येतं. ठीक आहे. आता 1 2 3 4 झालं. मग सबकुलिंगमध्ये त्याने काय म्हटलं, का सबकुलिंगमध्ये कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स काय होतं, वाढतो. सर बरोबर आहे, कारण रेफ्रिजरेशन इफेक्ट काय होतं, त्याच्याने इन्क्रीज होतो, RE इन्क्रीज होतो, नो डाऊट. त्याच्यामुळं आपली एफिशियन्सी वाढतेच. पण त्याने काय म्हटलं, रिड्यूस द वर्क रिक्वायरमेंट. वर्क रिक्वायरमेंट म्हणजे काय, 1 आणि 2 मध्ये जे कम्प्रेशन होतं त्याला वर्क रिक्वायरमेंट म्हणतो. मग ही जी काय वर्कची रिक्वायरमेंट आहे ती कुठे इन्क्रीज झाली किंवा डिक्रीज झाली का नाही, सर वर्क काय आपला कॉन्स्टंट राहिला आहे. वर्क काय असतं याच्यामध्ये, कॉन्स्टंट राहतो. म्हणून पहिली जी स्टेटमेंट आहे ती बरोबर आहे आणि दुसरी काय आहे, चुकीची आहे. ऑप्शन सी इज करेक्ट. बघा आता नेक्स्ट काय आहे. ओके, सोलर ॲब्सॉर्प्शन सिस्टम. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सोलर ॲब्सॉर्प्शन रेफ्रिजरेशन सिस्टम हॅज जनरेटेड टेम्परेचर 87 डिग्री. ठीक आहे, किती दिलं आहे, 87. इव्हॉपरेटेड टेम्परेचर -3 डिग्री अँड कंडेन्सर अँड ॲब्सॉर्बर टेम्परेचर 27 डिग्री. देन मॅक्सिमम पॉसिबल COP. आता सर सगळ्यात आधी ॲब्सॉर्प्शन सिस्टमचा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. कसला, COPचा. COP इज इक्वल टू, काय फॉर्म्युला होता, मी आधी काय सांगितलेलं मी तुम्हाला, जनरेटरचा घेऊया, T जनरेटर मायनस T इव्हॉपरेटर अपॉन T जनरेटर इज इफिशियन्सी मल्टिप्लाय बाय T इव्हॉपरेटर अपॉन TC कंडेन्सर किंवा ॲब्सॉर्बर टेम्परेचर अपॉन TE. बरोबर. ओके, मग जर तुम्ही व्हॅल्यू पुट केल्या, केल्विनमध्ये व्हॅल्यू कन्वर्ट करा. 87चे काय होईल, 87 जर कन्वर्ट करा, प्लस 273 करा, याला प्लस -270 270 होणार आणि हे 300 केल्विन होणार. ठीक आहे, या जर व्हॅल्यू पुट केल्या तर आपल्याला आन्सर मिळून जाईल. आता 87मध्ये 273 ॲड केले, 87 प्लस 273 तर किती होणार, 0 360 होणार. किती, 360. मग हे बघा डायरेक्ट टाकतो, 360 मायनस, किंवा एक काम करा, हा जो काय क्वेश्चन आहे, हा जो फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे मी ऑलरेडी, ठीक आहे, फॉर्म्युला दिलेला आहे. तुम्ही फक्त एक काम करा, क्वेश्चन सॉल्व करा आणि याचा आन्सर आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून द्या, मला सांगा काय आन्सर येणार ते. ठीक आहे. ओके, इन कूलिंग टॉवर द मिनिमम टेम्परेचर टू विच द वॉटर इज कूल टू द. हा क्वेश्चन थोडासा पॉवर प्लॅन्टमधला आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की कूलिंग टॉवरमध्ये आपण जे काही कूलिंग करतो, कसलं, वॉटरचं, ते ड्यू पॉईंट टेम्परेचरपेक्षा कमी असलं पाहिजे. ठीक आहे, तर ते काय ऑप्शन काय असणार आहे, पहिला ऑप्शन ड्यू पॉईंट टेम्परेचर ऑफ द एअर इनलेट. बघा नेक्स्ट 70 नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. इन डोमेस्टिक रेफ्रिजरेटर पिरियडिक डिफ्रॉस्टिंग इज रिक्वायर्ड बिकॉज फ्रॉस्टिंग म्हणजे काय असतं माहिती का, तुम्ही फ्रीजमध्ये पाहिलं का, असा जो फ्रीज असतो, फ्रीजचं जे काय केबिन असते आपले, त्याच्यामध्ये असे काहीतरी हे जे असतात ना, अशा आईसचे आपल्याला थोडेसे असे हे पाहायला मिळतात, असे नॉर्मल छोटे छोटे क्यूब्स म्हणा किंवा असे वरती लेअर पाहायला मिळतात. कशामध्ये, याच्यामध्ये. आणि हे जे रिमूव्ह करणं जे म्हणतो आपण, किंवा ट्यूब्स असतात ट्यूबवर, ठीक आहे, जिथे काही इव्हॉपरेटरचा एरिया असतो तिथे आपल्याला असं आईसचं फॉर्मेशन पाहायला मिळतं आणि ते रिमूव्ह करणं म्हणजे डिफ्रॉस्टिंग. मग ते डिफ्रॉस्टिंग कशासाठी महत्त्वाचं असतं, कारण डिफ्रॉस्टिंग काय करतं बघा, आता इथे जर आईस असेल तर प्रॉब्लेम काय होतो, आपल्याला ज्या केबिनमध्ये प्रॉपर आपल्याला काय कूलिंग इफेक्ट भेटणार नाही, म्हणजे हीट ट्रान्सफर जे काय आपले आहे ती काय प्रॉपर होणार नाही. म्हणजेच काय म्हणू शकतो आपण त्याला, बघा, रिड्यूस द हीट एक्स्ट्रॅक्शन. ठीक आहे, डिफ्रॉस्टिंग, बिकॉज फ्रॉस्टिंग काय करते, हीट जी काय एक्स्ट्रॅक्शन आहे ती कमी करते, म्हणून आपल्याला डिफ्रॉस्टिंग करणं महत्त्वाचं आहे. डिफ्रॉस्टिंग म्हणजे काय, हे जे आईस आहे त्याला रिमूव्ह करणं म्हणजे डिफ्रॉस्टिंग. आणि फ्रॉस्टिंग काय करते, जी हीट एक्स्ट्रॅक्शन आहे स्पेसमधून, जी काय हीट बाहेर काढायची ती काय करते, ती कमी करते. म्हणून त्याला ऑप्शन बी इज करेक्ट. रिड्यूस द हीट एक्स्ट्रॅक्शन, आपण काय फ्रॉस्टिंग काय करते, हीट एक्स्ट्रॅक्शन रिड्यूस करते. आणि मग त्यासाठी, आणि हीट एक्स्ट्रॅक्शन कमी तर करते, प्लस पण आपली कंप्रेसरची जी काय पॉवर आहे ती पण ती काय करते, वाढवते. नेक्स्ट क्वेश्चन आहे,
ॲटमॉस्फेरिक एअर ॲट 35 डिग्री सेल्सिअस आणि 60% रिलेटिव्ह ह्युमिडिटी अँड कॅन बी बॉट टू द 20 डिग्री अँड 60. आता रिलेटिव्ह ह्युमिडिटी सेम ठेवले आणि तिचं टेम्परेचर 35 पासून त्यांनी काय केलं आहे याच्यावर केलं आहे. आता मला एक गोष्ट सांगा, रिलेटिव्ह ह्युमिडिटी सेम आहे आणि त्यांनी काय केलं टेम्परेचर कमी केले. मग आपण सायकोमेट्रिक चार्टवर पाहिलं तर कसं होईल, असं ही जी रिलेटिव्ह ह्युमिडिटीची एक लाईन आहे, सेम लाईनला टेम्परेचर इथे किती होतं, समजा इथे 35 डिग्री टेम्परेचर होतं 35, आणि ते टेम्परेचर सेम लाईनवर किती आणलं 20वर आणलं. मग मला सांगा टेम्परेचर कमी केलं मी, टेम्परेचर कमी केलं म्हणजे सर काय केलं मी कूलिंग केलं. आणि बघा ना इथं ह्युमिडिटी जर चेक केली तर ह्युमिडिटी इथे जर जास्त ओमेगा 1 इथे आहे तर ओमेगा 2 माझी इथे भेटेल, म्हणजे ह्युमिडिटी पण काय केली कमी केली, म्हणजे कूलिंग आणि काय झाली प्रोसेस माझी डिह्युमिडिफिकेशन. म्हणजे ऑप्शन ए इज करेक्ट, ऑप्शन ए इज करेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट आहे सेन्सिबल हीट इज ॲडेड टू द 50 किलो कॅलरी पर सेकंड अँड लॅटेंट हीट 100, देन फाइंड द सेन्सिबल हीट फॅक्टर. ओके, फाइंड द सेन्सिबल हीट फॅक्टर. ठीक आहे. मग त्याचा फॉर्म्युला काय आहे, सेन्सिबल हीट अपॉन लॅटेंट हीट प्लस सेन्सिबल हीट. ठीक आहे. मग व्हॅल्यूज टाका आणि किती येणार त्याचं व्हॅल्यूज किती 150 अपॉन या दोघांची बेरीज 250, म्हणजे काय येईल आन्सर 150 अपॉन 250 किती येतं 2/3. किती येणार 2/3. मग 2/3ची व्हॅल्यू किती असते 0.66. बरोबर 0.67. फॉर्म्युला लक्षात ठेवा, सेन्सिबल हीट अपॉन लॅटेंट हीट प्लस सेन्सिबल हीट, हा त्याचा फॉर्म्युला आहे. फॉलोइंग सायकल कॅन बी यूज एअर ॲज अ रिफ्रिजरंट. कोणती सायकल असते जी एअर ॲज अ रिफ्रिजरंट वापरते, दॅट इज नथिंग बट बेल-कॉलमॅन. ठीक आहे. द थर्मल फॉर्म्युला R22 मागेच आपण कव्हर केलं. हा मागचा 2 म्हणजेच फ्लोरीनचे ॲटम 2 इथे आहेत, इथे आहेत, इथे आहेत, आणि 2 म्हणजेच काय क्लोरीनचा ॲटम 1, उलटं करायचं कमी करायचं एक. मग क्लोरीनचा ॲटम 1 म्हणजेच काय इथे आहे आपला ऑप्शन डी इज करेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सपोज द कंप्रेशन इन एअर वेपर कंप्रेशन सायकल इज सुपरहिटेड, देन बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा पण आपण सुपरहिट करतो स्टीमला आपल्या एअरला, तेव्हा काय होतं आपले COP काय होते कमी होते. COP काय होते हमेशा कमी होते. कंप्रेसरचा वर्क डिक्रीज होतो का नाही सर, कंप्रेसरचा वर्क वाढतो. COP इन्क्रीज नाही डिक्रीज होते, आणि नो चेंज टेक प्लेस हे काय आपण सांगू शकत नाही. COP काय होते आपले कमी होते. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा, सेंटीग्रेड अँड फॅरनहाइट स्केल हॅव द सेम व्हॅल्यू. ही असते -40 डिग्रीला. फॉर्म्युल्यामध्ये टाकून बघा, हा जो फॉर्म्युला दिला आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि मग तुम्हाला कळून जाईल. -40 डिग्रीला काय असते दोघांची सेम असते. इफ द सेन्सिबल हीट ॲडेड 150 किलो कॅलरी अँड लॅटेंट हीट ॲडेड 100 किलो कॅलरी पर सेकंड, तर सेन्सिबल हीट फॅक्टर मागेच आपण क्वेश्चन सॉल्व केला, परत एकदा सांगतो फॉर्म्युला. सेन्सिबल हीट फॅक्टर इज नथिंग बट सेन्सिबल हीट अपॉन लॅटेंट हीट प्लस सेन्सिबल हीट. ओके, फॉर्म्युला व्हॅल्यू टाका, आन्सर कमेंट करा काय असेल तर. ड्यू पॉईंट टेम्परेचर इज द टेम्परेचर ॲट विच कंडेन्सेशन बिगिन वेन द एअर इज कूल बिलो ॲट अ कॉन्स्टंट. हमेशा हे कॉन्स्टंट प्रेशरलाच असतं, कॉन्स्टंट प्रेशर. ठीक आहे. कंडेन्सेशन कधी स्टार्ट होतं जेव्हा एअर त्याच्या ड्यू पॉईंट टेम्परेचरपेक्षा कमी झालं का कंडेन्सेशन स्टार्ट होतं, आणि हे जे असतं ही सगळी प्रोसेस ही आपली कॉन्स्टंट प्रेशरला होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द वेपर कंप्रेशन रिप्रेझेंट सायकल इज रिप्रेझेंट ॲज शोन इन द फिगर विथ अ स्टेट 1 बिईंग द एक्झिट ऑफ इव्हॉपरेटर. द कोऑर्डिनेट्स. आता बघा ही जी आहे याला आपल्याला सांगायचं का हे नक्की काय आहे. आता बघा 1 to 2 मध्ये काय झालं एक इन्क्रीज झाले क्वांटिटी. तर तुम्हाला एक गोष्ट मागे सांगितली होती का 3 to 4 मध्ये काय असते, 1 to 2 मध्ये कंप्रेसर असतो, 3 to 4 मध्ये आपला कंडेन्सर असतो, इथे असतो आपला एक्सपान्शन, आणि इथे असतो आपला इव्हॉपरेटर. बरोबर. मी तुम्हाला मागे सांगितलेलं की इव्हॉपरेटरमध्ये हा थ्रोटलिंग प्रोसेस असते, आणि त्याच्यामध्ये तुमची इन्थॅल्पी काय असते हमेशा सेम असते. आता चेक करूया 3 to 4 मध्ये इन्थॅल्पी सेम आहे का, हा सर 3 आणि 4 पॉईंट काय आहेत जे हे काय ते एका, म्हणून इथे इन्थॅल्पी सेम आहे, म्हणजे इथं हा पॉईंट काय येईल माझा एच येईल.
ठीक आहे, एन्थॅल्पी सेम. आणि हा जो माझा पॉईंट आहे तो काय असणार आहे माझा कॉन्स्टंट प्रेशरचा. इथं तर इथे आपल्याला लक्षात येईल का ही जी काय लाईन आहे ही कॉन्स्टंट प्रेशरची आहे. ठीक आहे, तर काय येईल आपलं ऑप्शन 1 इज परफेक्ट. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. ड्रायबल टेम्परेचर लाईन्स ऑन सायकोमेट्रिक चार्ट्स. ड्रायबल टेम्परेचर लाईन्स सायकोमेट्रिक चार्टवर कशा असतात, हॉरिझॉन्टल असतात का व्हर्टिकल असतात, चेक करा बघा. ठीक आहे, टेम्परेचर इंडिकेट करायचे मला. टेम्परेचर कुठे असतं रे, एक्स ॲक्सिसवर टेम्परेचर असतो, ड्रायबल टेम्परेचर बरोबर. आणि हे काय असतं ओमेगा. मग ड्रायबल टेम्परेचर असं असतात म्हणजे त्या लाईन्स काय येणार आपल्या व्हर्टिकल येणार. ठीक आहे, आणि ओमेगाच्या लाईन म्हणजे स्पेसिफिक ह्युमिडिटीच्या लाईन काय असणार हॉरिझॉन्टल येणार. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्हर्टिकल लाईन. ठीक आहे, ड्रायबल टेम्परेचर ड्युरिंग मिक्सिंग ऑफ स्टीम इन केस ऑफ द एअर कंडिशनिंग प्रोसेस असोसिएट विथ. ही जी काही मिक्सिंग असते स्टीमची ती कशीमध्ये असते, ती थ्रोटलिंगमध्ये असते, थ्रोटलिंग मिक्सचर असते. ठीक आहे, ओके. रिमूव्हल ऑफ द मॉइश्चर फ्रॉम एअर ॲट अ कॉन्स्टंट ड्रायबल टेम्परेचर इज कॉल्ड. मॉइश्चर काढायचा, ड्रायबल टेम्परेचर सेम ठेवायचा. मी काय म्हणतो मॉइश्चर काढायचं म्हणजे काय, मॉइश्चर कमी करायचं. आणि मॉइश्चर कमी करायचं म्हणजे काय करायचं, त्याची ह्युमिडिटी जी आहे ती कमी करायची. आणि जेव्हा आपण ह्युमिडिटीला कमी करतो ह्या ओमेगा 1 आणि इथे ओमेगा 2 करतात, ह्युमिडिटी कमी करतो, टेम्परेचर कॉन्स्टंट, त्याला काय म्हणतो आपण डिह्युमिडिफिकेशन म्हणतो. ठीक आहे, आणि ड्रायबल टेम्परेचर असेल तर त्यांनी म्हटलं ड्रायबल टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवून त्यांनी काय केलं, ड्रायबल टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवून म्हणून आपण डिह्युमिडिफिकेशन म्हटलं. जर ते म्हटलं असतं ड्रायबल टेम्परेचर ठीक आहे कॉन्स्टंट ठेवलं त्यांनी, म्हणून त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण डिह्युमिडिफिकेशन. बघा परत एकदा प्रोसेस ड्रॉ करून बघू आपण. कुठे ड्रॉ करता येईल आपल्याला, इथे करता येईल आपल्याला. हे बघा, इथे जर 25 डिग्री टेम्परेचर आहे तर तो 25 कॉन्स्टंट ठेवला आणि ओमेगा 1 हा पॉईंट 1 म्हटलो आणि हा पॉईंट 2 म्हटलो, तर काय झाला ओमेगा 1 आणि ओमेगा 2. ठीक आहे, ही प्रोसेस काय झाली माझी, काय झाली डिह्युमिडिफिकेशन. ओके, ठीक आहे, सिंपल क्वेश्चन आहेत, एवढा काय हे करायची गरज नाही. अभ्यास केला असेल तुम्हाला क्वेश्चन इझिली लागले जातील. नेक्स्ट आहे बघा 0 to 1. इथे काय असतं एक्स ॲक्सिसवर, इथे असतं सर ड्रायबल टेम्परेचर, इथे काय असतो ओमेगा असतो बरोबर. आता 0 to 1 चेक करूया. 0 to 1 दिसलं. 0 to 1 मध्ये काय होते सर, ओमेगा काय आहे, ओमेगा कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, आणि इकडून इकडे गेलो म्हणजे काय होते हिटिंग होते. मग त्याला काय म्हणतो आपण, जेव्हा ओमेगा कॉन्स्टंट असतो आणि हिटिंग होते, 0 पासून 1 वर गेलो म्हणजे टेम्परेचर वाढते ना. चेक करा बघा, 0 पासून 1 वर गेलो म्हणजे काय होतं टेम्परेचर वाढतं. पॉइंटर घेऊया, 0 पासून 1 वर जातोय म्हणजे काय होतं टेम्परेचर वाढतोय. म्हणजेच काय आहे सेन्सिबल, आपण काय म्हणतो एक वर काय हिटिंग करतोय, काय करतोय फक्त हिटिंग करतोय. कारण ओमेगा काय आहे, ओमेगा इकडे काय राहणार आहे कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणून पहिला काय असणार आहे सेन्सिबल हिटिंग. म्हणजे याचा पॉईंट काय 2 शेप, पीला काय येईल 2 येईल. 0 to 2 बघा, 0 to 2 मध्ये काय होते बघा, 0 to 2 मध्ये तुमचा इथे एक टेम्परेचर असणार आहे 0ला आणि 2ला, म्हणजे हिटिंग तर झालीच. आणि वरून 0 हा जो काही 0चा पॉईंट आहे, 0 आणि 2 यांच्यामध्ये ओमेगा 0 आणि ओमेगा 2 म्हणजे ओमेगा काय झाला कमी झाला आहे. ओमेगा कमी झाला म्हणजे काय मॉइश्चर कमी केला, मॉइश्चर कमी केला म्हणजे काय ह्युमिडिटी कमी झाली. म्हणजेच काय झालं बघा, हिटिंग आणि ह्युमिडिटी कमी म्हणजे डिह्युमिडिफिकेशन. मग हिटिंग आणि डिह्युमिडिफिकेशन कुठे आहे ते तुम्हाला लक्षात येईल. 0 to 2 मध्ये हिटिंग आणि डिह्युमिडिफिकेशन कुठे गेलं. अच्छा, त्यालाच काय म्हणतो, एक नवीन शब्द असतो त्याला केमिकल डिह्युमिडिफिकेशन. त्याला काय म्हणतो आपण केमिकल डिह्युमिडिफिकेशन. ठीक आहे, आणि सेन्सिबल कोणी हिटिंग आणि डिह्युमिडिफिकेशन म्हणजे काय केमिकल डिह्युमिडिफिकेशन. 0 to 3 बघा सेम, 0 to 3 मध्ये आपण टेम्परेचर कमी केला, कुलिंग केलं, आणि डिह्युमिडिफिकेशन झालं का ह्युमिडिफिकेशन. सर हे काय झालं डिह्युमिडिफिकेशन. 0 पासून 3ला गेलो म्हणजे काय झालं डिह्युमिडिटी, म्हणजे कुलिंग आणि डिह्युमिडिटी, म्हणजे हा 3चा पॉईंट 3ला मॅच होईल. 0 to 4 मध्ये आता काय राहिलं, 0 to 4 बघा, 0 पासून 4ला गेलो म्हणजेच काय झालं कुलिंग होते आणि प्लस पॉईंट कुलिंग प्लस ह्युमिडिफिकेशन. ठीक आहे, आता हे 2 ऑप्शन आहेत. ओके, आता 0 to 4 मध्ये चेक करूया आपण. 0 to 4 मध्ये
ह्युमिडिफिकेशन विथ स्टीम इंजेक्शन, ह्युमिडिफिकेशन विथ वॉटर इंजेक्शन. आता जेव्हा कूलिंग करतो म्हणजे काय करतो आपण, काय करतो त्याला वॉटरमध्ये ह्युमिडिफिकेशन करतो. म्हणजेच जो काय आपलं 0 आहे तो इथे मॅच होणार 5 बरोबर, आणि 0 to 5 मध्ये काय होतं, फक्त ह्युमिडिफिकेशन होते विथ स्टीम इंजेक्शन. म्हणजेच काय करतो, आपले टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवून आपण काय करतो, ह्युमिडिफिकेशन होतं 0 to 5 मध्ये, फक्त आपली ह्युमिडिटी वाढते, टेम्परेचर सेम राहतं. ठीक आहे. बेसिक गोष्ट द्या. जर व्यवस्थित स्टडी केला असेल तर हे क्वेश्चन तुम्हाला इझिली समजले असतील. चला ठीक आहे, थँक्यू. सेशन आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा काही नवीन अपडेटसाठी. आणि आता यानंतर आपण नवीन सब्जेक्ट घेऊन येतो, म्हणजे इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स. सो त्याच्यासाठी प्लीज कनेक्ट राहा. ओके, थँक्यू.